1 जून पासून मुलींना राज्यामध्ये मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेमध्येच विरली। अर्धा जून महिना उलटला मात्र ना GR ना अंमलबजावणी। वायकरांच्या मेहुण्यानं वापरला EVM अनलॉक करणारा फोन। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवरती गुन्हा दाखल। लवकरच अटक वॉरंट जारी होणार। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय? बबनराव तायवाडे यांचा सवाल। तर ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार, प्रकाश शेडगेंचा इशारा। काश्मीरमधल्या वाढत्या दहशतवादाला रोख लावण्यासाठी अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक। ऑल आऊटच्या धर्तीवरती मोठ्या मोहिमेची व्यूहरचना करणार। सोशल मीडियावरच्या अपप्रचाराला आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक। अश्विनी वैष्णव यांची माहिती। तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। पुण्यातल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर। बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांनी चुका केल्याचा निष्कर्ष। सदस्यांना नोटीस, 4 ते 5 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। नागपूरमधल्या धामणा येथे स्फोटामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू। चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये काही दिवसांपूर्वी झाला होता स्फोट। राज्यामध्ये 12 जिल्ह्यांमधील 486 गावांवरती धोकादायक दरडींचं संकट। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये दरडी कोसळण्याचा धोका। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा धक्का। SBIचं गृहकर्ज महागलं, EMI मध्ये होणार वाढ। आज MST CETचा रखडलेला निकाल। संध्याकाळी 6 वाजता निकाल जाहीर होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।